Hello friends, myself Nilesh Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, and today we see the next form of business organization, that is cooperative society. As name itself indicate, cooperative means cooperation. एकमेकांना मदत करून एखादा बिझनेस चालू करणं, दॅट इज नथिंग बट कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. द बिझनेस ऑर्गनायझेशन हॅज नो एम टू अर्न द मॅक्झिमम प्रॉफिट. आता होतं काय की जेव्हा आपण एखादा बिझनेस चालू करतो तर बिझनेस चालू करण्यामागचा एकच एम असतो की टू अर्न द मॅक्झिमम प्रॉफिट. All the business organization have a prime motive of earning of maximum profit. Therefore, rich person or rich people becomes more rich and poor person become more poor, which create a imbalance. प्रत्येक बिझनेसचा एकच एम असतो की टू अर्न द मॅक्झिमम प्रॉफिट. आता याच्यामुळं काय होतं आहे की रिच पीपल श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होतो आहे आणि गरीब व्यक्ती गरीब होतो आहे. दॅट इम्बॅलेन्स क्रिएट अ प्रॉब्लेम. हा इम्बॅलेन्समुळे काय होतं आहे की प्रॉब्लेम क्रिएट होत आहे अँड धिस इम्बॅलेन्स बर्थ टू कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सोसायटी. आणि याच्याचमुळे कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन और कोऑपरेटिव्ह सोसायटीचं एक बर्थ झालेला आहे, एक जन्म झाला आहे. तर ह्या बिझनेसचं उद्देश काय की देर इज प्रोव्हाइडिंग अ सर्व्हिसेस, बेस्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. मॅक्झिमम प्रॉफिट अर्न करायचं इथं उद्देश राहणार नाही. अँड प्रमोशन ऑफ इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ इट्स मेंबर. एक इकॉनॉमिक इंटरेस्ट प्रमोट करणं विदिन अ मेंबर ऑफ दॅट सोसायटी. दिस इज अ एम ऑफ दॅट कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन इज अ वॉलंटरी असोसिएशन ऑफ पर्सन हू आर फायनान्शियली स्ट्रॉंग. असे व्यक्ती की जे फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत किंवा फायनान्शियली त्यांची परिस्थिती चांगली आहे, तर असे 5-10 व्यक्ती मिळूनसुद्धा हा बिझनेस चालू करू शकतात किंवा इथं व्हॉलंटरीली स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्या स्वइच्छेनं इथं त्या बिझनेसमध्ये ते पार्टिसिपेशन घेऊ शकतात, भाग घेऊ शकतात. Then salient features of cooperative society. First, that is voluntary association of person. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी हा कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. बिझनेस ऑर्गनायझेशनचे 2 टाईप्स, नॉन कॉर्पोरेट आणि कॉर्पोरेट. कॉर्पोरेट दिस इज अंडर द गव्हर्मेंट कंट्रोल आणि नॉन कॉर्पोरेट जिथं गव्हर्मेंटमध्ये कंट्रोल किंवा गव्हर्मेंटचा तिथं कंट्रोल राहणार नाही किंवा तिथं गव्हर्मेंटची परमिशन घ्यायची गरज राहणार नाही. आता कोऑपरेटिव्ह बिझनेसमध्ये काय होणार आहे, पहिलं फीचर दॅट इज अ व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पर्सन. अ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज अ व्हॉलंटरी असोसिएशन मेड बाय असोसिएशन ऑफ पर्सन अँड नॉट बाय कॅपिटल. इथं लोक पार्टिसिपेशन घेणारे, भाग घेणारे, तर नॉट विथ इट्स कॅपिटल. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याचीच जास्त शेअर आणि त्याला जास्त प्रॉफिट या बेसिसवरती इथं राहणार नाही. So there is a no discrimination as regards the membership of society. सोसायटीतला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही भेदभाव न करता या बिझनेसमध्ये भाग घेऊ शकतो, पार्टिसिपेशन घेऊ शकतो. अ मेंबर कॅन विड्रॉन फ्रॉम सोसायटी आफ्टर गिविंग ड्यू नोटीस टू दॅट इफेक्ट. सपोज की ज्याला वाटतं आहे की विड्रॉन करायचं आहे फ्रॉम दॅट सोसायटी, तर तो विड्रॉनसुद्धा करू शकतो. Then second, that is a democratic management. आता while preparing the managerial body, ते डेमोक्रॅटिक मॅनेजमेंट तिथं असतं. द मॅनेजमेंट ऑफ द अफेअर्स ऑफ सोसायटी इज इन द हँड्स ऑफ मॅनेजिंग कमिटी विच इज इलेक्टेड बाय मेंबर्स. जे मेंबर जे असणार आहे दॅट मेंबर्स मधून किंवा ते मेंबर्स तिथं वोटिंग करणारे किंवा त्यांच्यातनं ते इलेक्शन होऊन एक मॅनेजरियल बॉडी ही तयार केली जाणार आहे फॉर अफेअर्स ऑफ अ सोसायटी. द
Broad policies are framed by members and the management committee is required to perform its duty within its parameter. जे मेंबर असणार आहे डेमोक्रॅटिक मॅनेजमेंटमध्ये काय असणार आहे की एक लोकतांत्रिक मॅनेजमेंट तिथं असणार आहे. ज्या पॉलिसीज तयार केल्या जाणार आहेत दॅट पॉलिसीज आर फ्रेम बाय मेंबर्स. मेंबर जे असणार आहे ते मेंबर्स ते तयार करणारे आणि जी मॅनेजमेंटची जी कमिटी असणार आहे दॅट कमिटी required to perform its duties or its activity within that parameter. ज्या पॉलिसीज फ्रेमवर्क केलेल्या आहेत ज्या पॉलिसीज तयार केल्या आहेत त्या पॉलिसींमध्ये राहून त्या कमिटीनं काम करायचं आहे जी पॉलिसी तयार केली असणार आहे बाय इट्स मेंबर. Each member is entitled to a single vote irrespective of number of share held. ज्या व्यक्तीनं जेवढे जास्त शेअर घेतले तेवढे जास्त त्याला वोटिंगचे राईट्स नसणार. एक व्यक्ती एकच मतदान, एक व्यक्ती एकच वोट. दॅट इज अ डेमोक्रॅटिक मॅनेजमेंट. The next, registration is compulsory. Registration is compulsory according to the Cooperative Society Act 1912. 1912 कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ॲक्टनुसार इथं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असणार आहे. देन कॅपिटल. द कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज ऑकर थ्रू इट्स मेंबर बाय परचेसिंग द शेअर्स. जे कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट होणार आहे जे इन्व्हेस्टमेंट जी लागणार आहे त्या कोऑपरेटिव्ह सोसायटी त्याला जो पैसा लागणार आहे तर तो पैसा कुठून गोळा होणार आहे तर बाय परचेसिंग द शेअर्स of that cooperative society by that shareholders. शेअर्स परचेस केले जाणार आहेत, शेअर विकले जाणार आहेत, ते मेंबर्स परचेस करतील आणि परचेस केल्यानंतर त्यांच्याकडनं जो पैसा येणार आहे त्या पैशातनं कोऑपरेटिव्ह सोसायटी ही चालणार आहे. मीन्स काय की अ कॅपिटल ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज कॉन्ट्रीब्युटेड बाय इट्स मेंबर थ्रू परचेस ऑफ शेअर्स. ज्या व्यक्तीनं शेअर परचेस केला तो मेंबर झाला आणि त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला कॅपिटल भेटलं, पैसा भेटला. द कोऑपरेटिव्ह सोसायटी जनरली ले डाऊन अ लिमिट टू द अमाऊंट ऑफ कॅपिटल विच मे बी सबस्क्राईब बाय ॲन इंडिव्हिज्युअल मेंबर. अ कोऑपरेटिव्ह सोसायटी कॅन ऑल्सो ॲड देअर कॅपिटल रिसोर्स बाय लोन फ्रॉम सेंट्रल और स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पैसा कुठून येणार आहे? पहिली गोष्ट की बाय सेलिंग द शेअर्स. शेअर विकून पैसा गोळा केला जाणार आहे किंवा रिसोर्सेस फ्रॉम अ लोन. तर बँकेकडनं लोन ती स्टेट बँक असेल किंवा सेंट्रल बँक असेल तर त्या बँकेकडनं लोन घेऊन ती कोऑपरेटिव्ह सोसायटीला लागणारं जे फायनान्स असणार आहे ते गोळा केलं जाणार आहे. द नेक्स्ट, रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफरॅबिलिटी ऑफ शेअर्स. म्हणजेच काय द शेअर्स ऑफ द सोसायटी कॅन नॉट बी ट्रान्सफर बाय मेंबर टू द अदर. एकदा एखाद्या व्यक्तीनं शेअर जर परचेस केला तर तो दुसऱ्या मेंबरला ट्रान्सफर करता येणार नाही किंवा तो त्याला विकता येणार नाही. इन केस अ मेंबर वॉन्ट टू विड्रॉ हिज कॅपिटल ही हॅज रिटर्न द शेअर्स. त्याला जर वाटत आहे की आपल्याला आपलं कॅपिटल विड्रॉन करायचं आहे त्यानं इझिली तो शेअर जो असणार आहे तो त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जमा करायचा आहे. देन नेक्स्ट, प्रॉफिट इज नॉट रिलेटेड टू द शेअर्स. आता ज्या व्यक्तीनं जेवढा शेअर्स घेतले तेवढा त्याला प्रॉफिट मिळणार नाही. मीन्स प्रॉफिट इज नॉट रिलेटेड टू द शेअर्स. इन कोऑपरेटिव्ह सोसायटी द डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट इज नॉट रिलेटेड टू द शेअर कॅपिटल contributed by each member. The main criteria is the value or volume of business transferred by each member with a cooperative society. That is, even with a small capital contribution, a member can receive a relatively large share in the profit if he has had large number of business transactions with the society. आता एखादा व्यक्ती, प्रॉफिट इज नॉट रिलेटेड टू द शेअर्स. एखाद्या व्यक्तीचा जो हिस्सा असणार आहे प्रॉफिटमध्ये तर तो कशावरती डिपेंड असणार आहे तर त्या व्यक्तीनं किती बिझनेस केला. सपोज की एखाद्या व्यक्तीनं जर कमी त्याचे शेअर्स असणार आहे, एखाद्या व्यक्तीचा 1 शेअर आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचे जर 10 शेअर आहे तर एका व्यक्तीचा 1 शेअर राहून जर त्यानं बिझनेस जर जास्त केला 10 शेअर असलेल्या व्यक्तीपेक्षा
तर त्या एका व्यक्तीला प्रॉफिटचं मार्जिन हे जास्त असणार आहे. मीन्स प्रॉफिट इज नॉट रिलेटेड टू द शेअर्स. जरी दुसऱ्या व्यक्तीचे 10 शेअर आहेत तरी मीन्स ऑन द बेसिस ऑफ बिझनेस, जेवढा बिझनेस कराल तेवढा जास्त प्रॉफिट हा मिळणार आहे. इट इज नॉट रिलेटेड टू द शेअर्स. देन कॅश बेसिस. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी कंडक्ट बिझनेस ऑन द बेसिस ऑफ कॅश. एक कॅश बेसिसवरतीच सेल किंवा परचेस हे होणार आहे. नॉट ऑन अ क्रेडिट और नॉट ऑन अ क्रेडिट फॅसिलिटी. क्या कोऑपरेटिव्ह सोसायटी क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करत नाही. देन नेक्स्ट सर्व्हिस मोटिव्ह. आता सर्व्हिस या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मोटिव्ह आहे, एम आहे की एक चांगल्यातली चांगली सर्व्हिस, चांगलं प्रॉडक्ट सोसायटीमध्ये भेटावं, सोसायटीला प्रोव्हाइड व्हावी. दिस इज द एम ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी. देन डिस्पोजल ऑफ सरप्लस. सरप्लस म्हणजे काय की एक्सेस प्रॉफिट, जास्तीचा प्रॉफिट. The surplus at the end of the year is not contributed as a dividend among the shareholder in the proportion to the share capital invested in a cooperative society. ज्या व्यक्तीनं जेवढे शेअर परचेस केले त्यांच्यामध्ये डिव्हिडंडच्या माध्यमातून तो प्रॉफिट दिला जाणार नाही किंवा तो सरप्लस तिथं दिला जाणार नाही. तर कसं दिलं जाणार? द शेअर कॅपिटल इज ट्रीटेड ॲज अ लोन कॅपिटल ऑन विच मॉडरेट रेट ऑफ इंटरेस्ट इज अलाउड आउट ऑफ नेट सरप्लस. तर एक नेट सरप्लसवरती इंटरेस्ट रेट प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि अ पोर्शन ऑफ बॅलन्स इज युटिलाइज फॉर जनरल बेनिफिट ऑफ द मेंबर्स. काही जो भाग असणार आहे तो सरप्लसचा, तर तो युटिलाइज केला जाणार आहे फॉर द बेनिफिट ऑफ मेंबर. आणि काही जो भाग असणार आहे इन द फॉर्म ऑफ बोनस हा प्रोव्हाइड केला जाणार आहे टू द एम्प्लॉई अँड वर्कर्स. अँड जो रेस्ट ऑफ नेट सरप्लस असणार आहे मीन्स द रेस्ट ऑफ नेट सरप्लस इज डिस्ट्रीब्युटेड अमंग्स द मेंबर इन प्रपोर्शन टू देअर इंडिव्हिज्युअल परचेस फ्रॉम सोसायटी. देन नेक्स्ट वन मॅन वन वोट. इथं प्रत्येक शेअरहोल्डरला एकच मतदान करता येणार आहे. मीन्स वन मॅन वन वोट. जरी त्या व्यक्तीनं 10 शेअर परचेस केले 10 वोटिंग राईट्स त्याला राहणार नाही. तर एका व्यक्तीला फक्त आणि फक्त एकच त्याला मतदान करता येणार आहे किंवा एकच चान्स त्याला असणार आहे. द नेक्स्ट कंटिन्युटी. आता इथं कंटिन्युटी इज मेंटेन. या बिझनेसमध्ये कंटिन्युटी इज मेंटेन. द लाईफ ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज नॉट अफेक्टेड बाय द डेथ ऑर इनसॉल्वन्सी ऑर कन्व्हिक्शन ऑफ अ मेंबर. कोणी सोडून गेला, कोणाची डेथ झाली तर या सोसायटीमध्ये त्याचा काहीही फरक पडणार नाही. कंटिन्युटी ही मेंटेन राहणार आहे. देन नेक्स्ट इझी टू गेट अ मेंबरशिप. कोणत्याही व्यक्ती, समाजातला कोणताही व्यक्ती, सोसायटीतला कोणताही व्यक्ती इथं पार्टिसिपेशन घेऊ शकतो. या बिझनेसचा तो मेंबर होऊ शकतो बाय परचेसिंग द शेअर्स. देन नेक्स्ट सुटेबल फॉर अ कॉमन मॅन. जे कॉमन मॅन असणार आहे, जे मिडल मॅन असणार आहे, जे पुअर मॅन असणार आहे, तर त्या व्यक्तींसाठी दॅट बिझनेस इज अ सुटेबल. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. फर्स्ट दॅट इज इझी ऑफ फॉर्मेशन. या बिझनेस ऑर्गनायझेशनला रन करण्यासाठी इट रिक्वायर ओनली 10 persons. 10 adult person are required or to form that business. Means voluntary association that may be formed by any 10 adult person and only few legal formalities are required. काही तांत्रिक ज्या गोष्टी असतात, लिगल ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करायच्या असतात आणि कमीत कमी 10 लोक इथं जरी राहिले तरी तो बिझनेस हा चालत असतो. देन सर्व्हिस मोटिव्ह. पैसा कमवणं हा एम नाही तर काय की सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हा या बिझनेस मागचा उद्देश असणार आहे. देन लिमिटेड लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ द मेंबर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज लिमिटेड टू अ सर्टन पोर्शन और प्रपोर्शन of their capital contribution in the society. According to the capital contribution, ज्या व्यक्तीनं जेवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलं आहे त्याच्यानुसारच त्याच्या लायबिलिटी ज्या फिक्स होणार आहे. देन नेक्स्ट वन मॅन वन वोट.
प्रत्येक व्यक्तीला इथं एकचदा वोटिंगचे इथं चान्सेस असणार आहे. कंटिन्युटी मेंटेन होणार आहे. कुठलाही व्यक्ती मीन्स इज नॉट अफेक्टेड बाय एनी डेथ और इन्सॉल्वन्सी और कन्व्हिक्शन ऑफ द मेंबर. कंटिन्युटी या बिझनेसमध्ये मेंटेन राहणार आहे. देन नेक्स्ट सोशली डिझायरेबल. दॅट बिझनेस इज सोशली डिझायरेबल. का? कारण की एव्हरीबडी कॅन पार्टिसिपेट इन दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन. पुअर असेल, रिच असेल, मिडलमॅन असेल, तर प्रत्येक व्यक्ती या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये पार्टिसिपेशन घेऊ शकतो, त्याचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो आणि दॅट बिझनेस इज अ सोशली डिझायरेबल. द नेक्स्ट आयडिया ऑफ कोऑपरेशन. आता देर इज अ कोऑर्डिनेशन अमंग्स member of cooperative society because they belongs to a local area or particular class or group and inspired by idea of cooperation. तर इथं हा बिझनेस जो चालू असणार आहे किंवा चालू जेव्हा करणार आहे तर कोणत्या बेसिसवरती चालू होत असतो, तर आयडिया ऑफ कोऑपरेशन. प्रत्येकानं प्रत्येकाला मदत करायची आणि सर्वजण पुढे जायचं. दॅट इज द आयडिया ऑफ कोऑपरेशन. प्रत्येकानं प्रत्येकाला मदत करा आणि सर्वांनी पुढं जायचं आहे, सर्वांनी मोठं व्हायचं आहे. दिस इज द आयडिया, दिस इज द एम ऑफ दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन. देन स्टेट गव्हर्मेंट हेल्प. आता स्टेट गव्हर्मेंट प्रोव्हाइड अ हेल्प और प्रोव्हाइड अ असिस्टन्स टू दॅट कोऑपरेटिव्ह सोसायटी in the form of providing a loan facility at lower rate of interest. Apart from, he grant a certain or several exemptions as well as relief beside a rate or low rate of tax. तीन प्रकारे किंवा तीन पद्धतीनं स्टेट गव्हर्मेंट इथं ॲसिस्टन्स प्रोव्हाइड करतं, हेल्प करतं. बाय प्रोव्हाइडिंग अ लो रेट ऑफ इंटरेस्ट रेट, मीन्स एक लो रेटनं इंटरेस्ट रेटनं लोन प्रोव्हाइड करणं. दुसरी गोष्ट की ग्रँट्स प्रोव्हाइड करतं, ग्रँटेड अ सेव्हरल एक्झम्पशन्स. काही एक्झम्पशन्स असतात, आपण त्याला म्हणतो आहे की काही एक्झम्पशन्स म्हणा किंवा काही त्यांना ग्रँट्स एक्झम्पशन केले जात असतात किंवा रिलीफ प्रोव्हाइड केलं जात असतं बाय प्रोव्हाइडिंग अ लो रेट ऑफ टॅक्स. मीन्स स्टेट गव्हर्मेंट also provide a assistance or help to the cooperative society. Then open to everybody. The membership of cooperative society is open to everybody. प्रत्येक व्यक्ती किंवा समाजातला ज्या व्यक्तीला वाटतं आहे, व्हॉलेंटरीली वाटतं आहे, स्वइच्छेनं वाटतं आहे, स्वखुशीनं वाटतं आहे की या बिझनेसचा पार्ट व्हावं, या बिझनेसचा मेंबर व्हावं, तो या बिझनेसमध्ये भाग घेऊ शकतो. देर इज अ नो डिबार फ्रॉम जॉईनिंग द सोसायटी ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक पोझिशन, कास्ट, कलर और क्रीड. तिथं कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही. ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक पोझिशन, कास्ट, कोणताही व्यक्ती तिथं पार्टिसिपेशन घेऊ शकतो. देर इज अ नो लिमिट टू द मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर इन अ रनिंग ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. कितीही व्यक्ती तिथं पार्टिसिपेशन करू शकतात, त्या बिझनेसचा भाग हे होऊ शकतात. देन नेक्स्ट फेअर डिलिंग्स. आता जो बिझनेस हा होणार आहे किंवा ज्या काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी त्या बिझनेसमध्ये होणार आहे, तर सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी किंवा जेवढ्याही डिलिंग्स असतील दॅट डिलिंग्स आर फेअर. एक कॅश बेसिसवरती चांगल्या पद्धतीनं या तिथं डिलिंग्स होणार आहेत, या तिथं ट्रेडिंग्स होणार आहेत. इट इज अ ॲडव्हान्टेजेस ऑफ दॅट कोऑपरेटिव्ह सोसायटी. देन डिसॲडव्हान्टेजेस. फर्स्ट दॅट इज अ लिमिटेड कॅपिटल. आता देर इज अ ऑलवेज शॉर्टेज ऑफ capital for cooperative society because it has poor or middle class person as its member. आता लिमिटेड कॅपिटल काय अवेलेबल असतं, एक तर इथं पुअर क्लासचे किंवा मिडल क्लासचे लोक इथं मेंबर्स असतात. देन जे शेअरची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यूसुद्धा कमी असणार आहे. मीन्स काय, दे कॅन प्रोव्हाइड ओनली अ लिमिटेड अमाऊंट ऑफ कॅपिटल इन दॅट बिझनेस. देन नेक्स्ट government restrictions. आता there are certain restrictions which is occur by government. Means being a corporate type of business organization, गव्हर्मेंटच्या इथं वॉच असतो, गव्हर्मेंटच्या दिशानिर्देशानुसार किंवा गव्हर्मेंटच्या लॉनुसारच इथं बिझनेस हा हँडल करायचा असतो. देन नेक्स्ट
insufficient management. आता generally that business contain or that business contain poor or middle class person or member which has a limited managerial experience or which has a limited managerial knowledge, and due to that sometimes it creates a problem in that business organization. Then lack of secrecy. There is a lack of secrecy is occur, or lack of secrecy in business is occur. The affairs of cooperative are generally so much exposed to the members that becomes difficult for them to maintain a business secrecy. नंबर ऑफ पीपल्स असतात, नंबर ऑफ मेंबर्स असतात या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणून तिथं सिक्रेसी ही मेंटेन केली जाऊ शकत नाही. देन लिमिटेड स्कोप ऑफ एक्सपान्शन. इथं एक्सपान्शनचे स्कोप किंवा एक्सपान्शनचे चान्सेस हे कमी असतात ड्यू टू द लिमिटेड कॅपिटल और लिमिटेड फायनान्स अवेलेबल इन दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन. देन नेक्स्ट डिफरन्स इन अ ओपिनियन. आता ड्यू टू डिफरन्स इन ओपिनियन्स अमंग द मेंबर्स दे मे कॉम्पीट विथ वन अनदर to gain control over the affairs of a cooperative, which may result in a adverse consequences for the business of cooperative. आता जनरली काय होत असतं की ड्यू टू द डिफरन्स इन ओपिनियन एक मेंबर किंवा त्या सोसायटीमधले मेंबर एकमेकांवरती कुरघोडी हे करत असतात किंवा एकमेकांवरती ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्या बिझनेसवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. तर ड्यू टू दॅट or due to the differences in opinion which may create sometime problem in that business organization. And last one, that is the lack of motivation. There is a lack of motivation amongst the members of the managing committee because the rate of return to the member is limited by law. आता लॅक ऑफ मोटिवेशनमध्ये काय असणार आहे की ड्यू टू द रेट ऑफ रिटर्न हे लो असल्यामुळे, कमी असल्यामुळे त्या मॅनेजिंग कमिटीमध्ये लॅक ऑफ मोटिवेशन तिथं असतं. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता जनरली देर आर 6 क्लास ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी विच हॅज अ एम टू प्रोवाइड अ बेस्ट सर्विस और बेस्ट प्रोडक्ट टू द सोसायटी. फर्स्ट, दैट इज द कंज्यूमर सोसायटी. सेकंड, प्रोड्यूसर सोसायटी. देन थर्ड, marketing society. Then farmer cooperative society, and last one, that is the housing society. Then we see first, that is the consumer society. As name itself indicate, consumer cooperative society. That society is engaged in benefits or providing a benefits to the consumer. Then next, producer society. आता कंझ्युमर सोसायटी काय करत असते, दे परचेज द गुड्स डायरेक्टली फ्रॉम होलसेलर ॲट अ होलसेल प्राइस अँड सेल दॅट गुड्स टू द मेंबर्स विदिन दॅट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲट अ लोअर रेट. देन सेकंड, लोन कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता जनरली सेकंड जो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा टाईप आहे दॅट इज अ लोन कोऑपरेटिव्ह सोसायटी, और त्याला आपण फायनान्स कोऑपरेटिव्ह सोसायटीसुद्धा म्हणू शकतो. द मेंबर फॉर देअर सेविंग अँड गिव्ह टू द मेंबर ऑफ सोसायटी इन द फॉर्म ऑफ लोन ॲट अ चीपर रेट. जो सेकंड क्लास आहे दॅट इज अ लोन कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर जनरली दे प्रोवाइड अ लोन to the member of that society at a lower interest rate. Then producer cooperative society. आता producer cooperative society help or strengthen to the small producer by providing the loan in the form of, or by providing the loan at a cheaper rate. प्रोड्यूसर कोऑपरेटिव्ह सोसायटी काय करतं आहे की दे प्रोवाइड अ लोन टू द प्रोड्यूसर. जे त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ज्या व्यक्तींना प्रोड्यूसर व्हायचं आहे तर त्यांना लोअर रेटवरती और चीपर लोन किंवा लोअर रेटवरती लोन हे प्रोव्हाइड केलं जात असतं. देन मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता जनरली मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज इन अ मार्केटिंग ऑफ द प्रॉडक्ट.
एक सोसायटी असते की जी एंगेज असणारे मार्केटिंगमध्ये, जे परचेस करणारे किंवा जे डायरेक्टली परचेस करणारे गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर और प्रोड्युसर अँड मार्केटिंगमध्ये ते इन्वॉल्व असणारे आणि ऑन द बेसिस ऑफ मार्केटिंग प्रॉफिट हा अर्न केला जाणार आहे. देन फार्मर कोऑपरेटिव्ह सोसायटी, दॅट फार्मर कोऑपरेटिव्ह सोसायटी इज इस्टॅब्लिश फॉर वेलफेअर ऑफ अ फार्मर बाय प्रोव्हाइडिंग लोन ॲट अ चीपर rate. And then last one, that is a housing society. This society allot land by local authority and they provide, or society provide a loan to the member of their society at a cheaper rate. आता हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी काय करते की ते लँड अलॉट करून घेते फ्रॉम अ लोकल अथॉरिटी अँड दॅट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रोव्हाइड अ लोन टू इट्स मेंबर. ज्या व्यक्तींना घराची आवश्यकता आहे, ज्या व्यक्तींना घराची गरज आहे, त्या व्यक्तींना घर घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी ते लोन हे प्रोव्हाइड करत असतं ॲट अ चीपर रेट. थँक्यू.